इतिहासाची मोडतोड करायची, त्याला हवं तसं वळवायचं, अभ्यास नसताना काहीतरी निराधार विधानं करायची, प्रकाश झोतात यायचं, समाजात तेढ निर्माण करायची आणि वर्तमानात तो आपल्याला कसा फायद्याचा ठरेल हे पाहायचं, असे प्रकार आजकाल सर्रास चाललेले दिसत आहेत। पण जेव्हा हा प्रकार महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या बाबतीत घडतो तेव्हा मात्र संताप अनावर होणं स्वाभाविक आहे। मुंबईतल्या एका जैन आचार्यांनी महाराणी ताराराणी यांच्याबद्दल केलेलं एक अजब विधान सध्या वादाचं वादळ उठवून गेलंय। महाराणी ताराराणी या जैन होत्या असा अजब दावा या आचार्यांनी केला आणि तिथूनच या वादाला तोंड फुटलं। इतकंच नाही तर मराठी माणसाच्या भावना दुखावतील अशी इतरही काही विधानं त्यांनी केली आहेत। नेमकं प्रकरण काय आहे, हे आचार्य नक्की काय काय बोललेत, मराठेशाहीचा दैदिप्यमान इतिहास काय सांगतो, कोण होत्या रणरागिणी ताराराणी, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगाबत्ती। आधी या वादाला तोंड कसं फुटलंय ते सांगते। महावीर जयंती निमित्त मुंबईत नुकताच एक कार्यक्रम पार पडला। त्यात जैन मुनी नयन पद्मसागर हे भारताच्या इतिहासात जैन समुदायाचं योगदान किती मोठं आहे याबाबत बोलत होते। शांतता आणि संयमाचा संदेश देणाऱ्या जैन धर्माचे हे साधू चांगलेच आरडाओरडा करत आणि आक्रमकपणे आपलं म्हणणं मांडत होते। अशातच बरीच वक्तव्य करत असताना त्यांची जीभ घसरली। ते म्हणाले की औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांना पकडून त्यांचे हाल केले, लोकांना गरम तेलात टाकण्यात आलं। अशा काळात एका जैन महिला राणीचा उदय झाला। महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाचा पराभव करण्याचा निर्धार केला। औरंगजेबाचा पराभव करण्याचं काम एका जैन राणीने केलं। हा जैन महिलांचा इतिहास आहे। महाराणी ताराराणी या जैन असल्याचं वादग्रस्त वक्तव्य या मुनींनी केलं आणि अनेकांच्या मनात संभ्रमही निर्माण केला। इतिहासात ज्यांच्या पराक्रमामुळे त्यांना रणरागिणी असं म्हटलं जातं त्या ताराराणी कोण होत्या हे पुन्हा ठणकावून सांगण्याची गरज या निमित्तानं आज निर्माण झाली आहे। महाराणी ताराराणींचा काळ हा मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासातला संघर्षाचा आणि तितकाच जिद्दीचा काळ होता। छत्रपती राजाराम महाराज यांच्या महाराणी ताराराणी या पत्नी मराठ्यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या। 1675 त्यांचा जन्म झाला, त्यामुळे बालपणापासूनच मोहितेंच्या घरी राजकारण आणि युद्ध कौशल्याचे धडे त्यांनी गिरवले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहितेंच्या बहीण होत्या, त्यामुळे राजाराम महाराजांना त्यांचे मामा असणाऱ्या या हंबीररावांची मुलगी देण्याची योजना आधीपासूनच ठरली होती। 1682 मध्ये वयाच्या 8व्या वर्षी राजाराम महाराज आणि ताराराणी साहेब यांचा विवाह झाला। ताराराणी या भोसले घराण्याच्या सुनबाई झाल्या। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मुघलांनी केलेल्या हत्येनंतर छत्रपती राजाराम महाराज गादीवर आले। औरंगजेब यावेळी महाराष्ट्रात होता। राजाराम महाराजांनी मोठा संघर्ष मुघलांशी केला। 1700 राजाराम महाराजांचा मृत्यू झाला आणि मराठा साम्राज्य पोरकं झालं असं मुघलांना वाटू लागलं। पण महाराजांच्या पत्नी असणाऱ्या ताराराणींनी स्वराज्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली। आपले पुत्र शिवाजी दुसरे यांच्या नावाने त्या कारभार पाहत असत। ताराराणींनी मराठा सरदारांना बरोबर घेत मुघलांच्या प्रदेशात हल्ले करायला सुरुवात केली। त्यांनी मुघलांना अक्षरशः जेरीस आणलं। 1700 औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा हा संघर्ष संपला। संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांची मुघलांनी मग सुटका केली। त्यानंतर शाहू महाराज आणि ताराराणी यांच्यात सत्तेसाठी संघर्ष झाला। शाहू महाराज छत्रपती झाले। ताराबाईंनी पन्हाळ्याला जात आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं। त्यांच्या राज्याची राजधानी मग कोल्हापूरला आली आणि कोल्हापूर राज्याची स्थापना झाली। विशेष म्हणजे ताराराणी या पानिपतच्या युद्धापर्यंत म्हणजेच 1761 पर्यंत जिवंत होत्या। 1761 त्यांचा मृत्यू झाला। मराठा राज्याचा मोठा विस्तार 18व्या शतकात झाला, पण हे स्वराज्य ताराराणींनी अडचणीच्या काळात वाचवलं नसतं तर आज इतिहास मात्र वेगळा असला असता। अनेक इतिहासकारांनी ताराराणींवर लिहिलंय, त्यांच्यावर पुस्तकं आहेत, चित्रपट आणि मालिका देखील आल्या आहेत। सातारा जिल्ह्यातील माहुली इथल्या त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार आता होतोय। ताराराणींचं महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाचं स्थान आहे हे वेगळं सांगण्याची खरं तर गरजच नाहीये। आता येऊयात या जैन मुनींच्या विषयाकडे।
तर हे जैन मुनी काही अभ्यासक नाही आहेत, ते इतिहास संशोधकही नाही आहेत. ताराराणी या मराठा असल्याचे ढीगभर पुरावे असताना आता त्या जैन असल्याचा वेगळाच जावई शोध या मुनींनी लावलाय. त्यामुळे हा दावा त्यांनी नेमका कशाच्या आधारावर केलाय हा प्रश्नच पडतो. मोहितेंच्या कन्या आणि भोसलेंच्या सूनबाई यातच सगळं स्पष्ट होतं आणि हातच्या कंकणाला आरशाची गरजच राहत नाही. कार्यक्रमात त्यांच्यासमोर मोठा जनसमुदाय होता. स्टेजवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते होते आणि भगवान महावीर जयंतीचं निमित्त होतं. बरं, ताराराणींवर वादग्रस्त विधान करून फक्त हे मुनी थांबले नाही आहेत, तर इतर अनेक वादग्रस्त वक्तव्यही या मुनींनी यावेळी केले. ते म्हणाले की मराठी भाषेची रचना जैन मुनींनी केली आणि असं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटलंय. या मुनींनी पाजळलेलं आणखीन एक ज्ञान पहा. ते म्हणतायत भारतात जे सच्चे मराठे कोणी असतील तर ते जैन आहेत. महाराष्ट्रातील पाटील हे देखील जैन आहेत. पाटील, चौगुले, खोत, सरनाईक हे सगळे जैन आहेत. जैन समाजाचं महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाचं स्थान आहे, असंही वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. चीड आणणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे याच वेळी ते असंही म्हणालेत की कितीही बायका करा पण मुलं 2च होऊ द्या. त्यांची ही सगळी वक्तव्य ही निव्वळ अटेन्शन सिकिंगच्या विचारानेच केली आहेत असं वाटण्यासारखीच आहेत. पण या वक्तव्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार टीका होतीये. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी धार्मिक गुरुपदावर असणाऱ्या व्यक्तींनी महान व्यक्तिमत्वांबाबत खोटे दावे करणं हे अत्यंत अशोभनीय आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर मालोजी राजे यांनी हा खोडसाळपणा असल्याचं आणि समाजात तेढ निर्माण करू नये असं म्हटलंय. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी देखील आचार्यांचा इतिहासाचा अभ्यास कमी आहे, इतिहासाची मोडतोड खपवून घेतली जाणार नाही असं म्हटलंय. नयन पद्मसागर यांची ही विधानं मराठी माणसाला दुखावणारी आहेत, तसंच मराठी आणि जैन या दोन्ही समाजात वाद निर्माण करणारी आहेत हे नक्की. आता जैन समाजातूनही आचार्य नयन पद्मसागर यांच्यावर टीका होती आहे. निलेशचंद्र मुनींसारख्या त्यांच्या समाजातील अनेक जैन मुनींनी देखील नयन पद्मसागर यांच्या विधानाचा निषेध केला आहे आणि त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. पद्मसागर यांना मानणारा एक मोठा वर्ग समाजात आहे, त्यात अनेक राजकीय नेते आणि उद्योजकांचाही समावेश आहे. जैन धर्मातील श्वेतांबर पंथाचे एक प्रख्यात आध्यात्मिक गुरु आणि प्रवचनकार ते आहेत. ते प्रामुख्याने मुंबई आणि गुजरातमध्ये सक्रिय असून जैन समाजातील एक प्रभावशाली धर्मगुरू म्हणून त्यांचं स्थान आहे. असं असताना त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची तोडमोड करण्याचा उद्देश काय, मुळात काहीही माहिती नसताना असं विधान करणं कितपत योग्य आहे. आपल्या धर्माचा अभिमान असणं चांगलं, पण तो इतर धर्मापेक्षा कसा जास्त श्रेष्ठ आहे हे ओरडून ओरडून सांगणं कितपत योग्य आहे. गेल्या काही काळापासून अनेक धार्मिक क्षेत्रातील अनेक मंडळी, इतिहासातील अनेक व्यक्ती आणि घटनांविषयी काहीही बरळताना दिसतात. त्यांच्यावर चाप लावायला पाहिजे की नाही, काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.